रघुवीर समर्थ. तर आज आपण 2 ओव्या घ्यायच्या आहे श्री सद्गुरु चरित्रातील. ठीक आहे. भक्ती द्यावे. तर बघा आपला अध्याय 14वा चाललाय. मागील काही समाज आपण लाईव्ह मध्ये टाकले. लाईव्ह करायचं बंद केले मी आता, मला पण वेळ भेटत नाही. तर मधून अजून आपला लॉंग व्हिडिओज टाकत जाईल मी. तर बघा श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 14वा. क्रूर यवन शासन सायंदेव वरप्रदा नामम. पान क्रमांक 162 है ना. भक्ती द्यावे निर्धारी इह सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनती करुणी पुनरुपी विनवी करुणा वचनी सेवा करीतो द्वार यवनी है ना. महाशूर क्रूर असे प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलय तसे मज आजी जाता तया जवळी आपण निश्चय घेईन प्राण है ना. भेटी झाले तुमचे चरण मरण कैसे अपनासी संतोषिणी श्री सद्गुरुमूर्ती अभयंकर आपले हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून या भय सांडुनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषणी प्रिय भावे पुनरुपी पाठविल आम्हापाशी जवरी तू परतोनी येसी असो आम्ही बरोवसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथूनी निज भक्त आमचा तू होसी पारंपार वंशवंशी अखिलाभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरिक सुखे नांदती पुत्रपोत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुसी ऐसा वर लाधोन निघे सांदेव वा ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांत केम जैसा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाता कैसा ज्वालारूप होता झाला विन्मुख होनी गृहांत गेला यवन. तर अशा प्रकारे आपली एक ओवी झालेली आहे आणि दुसरी ओवी घेऊ आपण. बघू किती होते आपलं तेवढं घेऊया. तर आपल्या अध्यायाचं नाव काय हो. क्रूर यवन शासनम सायंदेवर प्रदानामम. पान क्रमांक 163. कोणतं विप्र है ना कोपत विप्र झाला भयचकित म्हणी स्त्री सद्गुरूंसी घ्यात असे कोप आलिया ओळंबियासी है ना. केवी स्पर्शे अग्नीची श्री सद्गुरुपा होय जासी. बघा आता सद्गुरूंनी काय केले हो, अंधश्रद्धा ही काढून टाकलेली आहे है ना. बरेच लोक धागे दोरे अंगठ्या काय काय घालतात बघा. आपल्याला फक्त एक स्मरण लावायचं आहे आणि आपला देह सद्गुरूंसमोर मांडून काय करायचं, आपल्याला उपासना करायची आहे उत्तमाची है ना. तर असं आहे बघा सद्गुरूंचं इतकं सुंदर असं है ना. कोणत्या दिशेला कोणतं मंदिर कुठल्या दिशेला ठेवायचं या काय बाबा असं तसं हे सगळे प्रश्न आणि हे सगळं वादळ आता काय झालेलं हो, सगळं शांत झालेलं आहे. मेन तर आपल्याला देवानी बघा डोळे नाक कान सगळं शरीर व्यवस्थित दिले म्हणजे आपण किती म्हणजे भाग्यवान आहे ना है ना. आपल्याला लिहिता येते वाचता येते ऐकायला येते. काही लोकांना ऐकायला येत नाही बहिरे असतात है ना. काही लोकांना बोलता पण येत नाही नीट व्यवस्थित. तर आपलं कसलं नशीब म्हणायचं आज आपल्याकडून एवढं सगळं सद्गुरू करून घेतात म्हणजे काहीतरी आहे बाबा है ना. आपली शिल्की आहे है ना. तर बघा अंधश्रद्धेचा भाग काढून टाकलेला आहे है ना. तर म्हणून ज्यांना पण म्हणजे ह्या गोष्टीत इंटरेस्ट नाही त्यांनी सद्गुरूंच्या बैठकी जॉईन करायच्या आणि सद्गुरूंचं जे पण आहे त्यांच्या पद्धतीने तुम्ही तुमची पूजापाठ करा. बघा तुमच्या मनामध्ये तुमच्या जीवनामध्ये सर्वच काही एकदम तुमचे म्हणजे पूर्ण काया मन वाचा सगळं पलटून जाईल आणि तुमचं मन म्हणजे मेन एक स्थिर होणार बघा. अशी दत्तात्रय भगवानची कृपा आहे है ना. तर जे करतात त्यांना चांगलीच कृपा आहे. ठीक आहे. फक्त तुम्ही मी पण कधी करू नका. कुणी काय सांगते तर ऐकून घ्या. ठीक आहे. हो म्हणा, जास्त वाद घालायचा नाही आहे आपल्याला. तर चला कोप विप्र. आता ही दुसरी ओवी आहे ना. विप्र झाला भयचकित म्हणी श्री सद्गुरूंसी घ्यात असे कोप आलिया ओळंबेसी केवी स्पर्शी अग्नीशी श्री सद्गुरुपा होय जासी काय करील क्रूर दुष्ट गरुडाची या पिलियासी सर्पतो कवने परिग्रासी है ना. तैसे दया ब्राह्मणासी असे कृपा श्री सद्गुरूंसी काय खादे सिंहासी ऐरावते केवी ग्रासी श्री सद्गुरु कृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण त्याचे कैसे भय दारुण काळ मृत्यू न जाणे अपब्र न बांधे जाण अपमृत्यू काय करी जासी नाही मृत्यूचे भय त्याचे यवन असे तो काय श्री सद्गुरु कृपा जासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुश्रुती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होनी परियेसी प्रांतातिक व्यतेसी कष्ट तसे तयवेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्री मारितो घाई छेदन करीतो वे पाही
विप्र एक आपणासी स्मरण झाले तये वेळी. धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी. म्हणे स्वामी तुची माझा येथे पांचारिले. कवणी जावे त्वरित परतुनी वस्त्रे भूषणे देवनी. निरोप देतो तये वेळी. संतोषिनी द्विजवर आला ग्रामावेगग्र. गंगातीरी असे वासर श्री सद्गुरूंचे चरणादर्शन. देखून या है ना. अशा प्रकारे बघा आपल्या 2 ओव्या झालेल्या आहेत. ठीक आहे, अजून 2 घ्यायच्यात आणि आपला हा 14वा अध्याय समाप्त होणार आहे है ना. बघा उपासनेची गोडी असली ना माणसाला का नाही, कधी एकदा सकाळ होती आणि इतकी मजा येते ना, फार मजा येते की बाबा चला आपल्याला आता वाचन करायचंय, मग आपल्या सद्गुरूंसाठी आपल्याला हे करायचे ते करायचे है ना. कारण पूर्ण विश्वास माणसाचा कसा आहे, एकदम उपासना वाढली की माणसाचं मन स्थिर सगळं सद्गुरू मनासारखं करतात एकदम है ना. तर चला विश्वास दाखवायचा, अविश्वास दाखवायचा नाही. ठीक आहे. श्री सद्गुरुचरित्र ज्ञानविवरण अध्याय 14वा क्रूर एवं शासन सायदेव वर प्रधानामम. पान क्रमांक 164. श्री सद्गुरूंसी नवन करीतो भावेसी. स्तोत्र करी भुवसी. सांगे वृत्तांत अध्यंत. संतोषिणी श्री सद्गुरुमती. तया द्विजा आश्वासिता. दक्षिण देशा जाऊ म्हणती. स्थान स्थान तीर्थक्षेत्रे. ऐकुनी श्री सद्गुरूंचे वचन. विनवेतसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण. आपण येईन समागमे. तुमचे चरणाविने देखा राहू न शके क्षण एका. संसार सागर तारका तुझी देवा कृपा सिंधू. उद्धारावया संगरासी गंगा आणली भूमीसी. तैसे धो स्वामी आम्हासी दर्शन दिले आपुले. भक्तवत्सल तुझी ख्याती. आम्हा सोडणे काय नीती. सवे येवी हे निश्चिती. म्हणून चरणी लागला येणे परी श्री सद्गुरूंसी. विनिवी विप्र भावेसी. संतोषिनी विनयसी श्री सद्गुरुमंती तैवेळी. कारण असे मा जाणे तीर्थे असती दक्षिणी. पुनरुपी तुम्हा दर्शन देणे सवस्वरी पंचदर्शी. आम्ही तुमचे गावा संपत वास करू हे निश्चित. कलत्रपुत्र इष्टभ्रांत मिळवणी भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेले दुःखे. म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देते तैवेळी. ऐसे परी संतोषिनी श्री सद्गुरू निघाले तेथोनी है ना. जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त. ते बघा किती सुंदर असं आहे बघा, एकदम सरळ मराठी भाषेमध्ये आहे. कुठेतरी थोडं संस्कृत आहे, नाहीतर सगळं काय आहे हो अगदी आपल्या मराठी भाषेमध्ये आहे ना, आहे की नाही. समजेल असं सद्गुरुचरित्र लिहिलेलं आहे आपल्या समर्थ रामदास स्वामी है ना. तर बघा श्री सद्गुरुचरित्र ज्ञान. तर आपला लास्ट ओवी आहे आणि हा त्या संपतो. ठीक आहे. तर पान क्रमांक 165. बघा ज्यांच्याकडे ग्रंथ नाही आहे, ज्यांना वाचता येत नाही आहे आणि ज्यांना खूप इच्छा आहे की मला ऐकायला तर भेटलं तर लई भारी आहे बसल्या बसल्या, त्यांच्यासाठी हा आहे बरं का आठच. कारण त्यांची शिल्की खूप आहे, त्यांचा विश्वास खूप आहे, त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे, बाकी कोणासाठी हा व्हिडिओ नाही आहे. ठीक आहे. शिष्या समेत श्री सद्गुरू आले तीर्थे पाहात. प्रख्यात असे वैजनाथ. तेथे राहिले गुप्तरूपे. नामधारक विनविसिद्धासी. काय कारण गुप्त व्हायसी. होते शिष्य भोवसी त्याचे कोठे ठेवले. गंगाधरांचा नंदनू सांगे श्री सद्गुरुचरित्र कामधेनू. सिद्धमुनी विस्तारून सांगे नामकरणीस. पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू. मन करुणी एकाग्रू काय एका श्रोते सकळे खो. इति श्री सद्गुरुचरित्र अमृते परमकथा तल्पतरू. श्री नृसिंह सरस्वती पाख्याने. सिद्ध नामधार संवादे क्रूर यवन शासन सायनदेव वर प्रधानामम. श्री चतुर्थ अध्याय है ना. श्री सद्गुरु दत्तात्रेय अर्पण मस्तू. श्री सद्गुरु देव दत्त. तुम्हाला सांगते हे जे लास्टचे वाक्य असतात ना, ज्या वेळेला स्टार्टिंगला आपण मी चालू केलं होतं की नाही हे सद्गुरुचरित्र, तर मला पण ना शब्द फुटले जात नव्हते लवकर. ठीक आहे. मग आता आपण सारखं आपल्याकडे करून घेतलं ना स्वारींनी, तर आपल्या आपणच ते काय होतं सगळं हे होऊन जातं, कारण सगळं संस्कृत आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. तर नेहमी वारंवार वाचल्यावर आपल्याला ते काय होतं सगळं सद्गुरूच करून घेतात आपल्याला, नाहीतर काय हो आपण काही नाही आहे बघा. ठीक आहे. त्यांच्या नकातली धूळ पण नाही आपण, इतकं म्हणजे साधारण आहे. ठीक आहे. त्यांच्या पुढं जायचं आणि मीच केलं सगळं असं म्हणतात ना काही लोक. आता त्यांचं काय उपयोग नाही बघा, काही उपयोग नाही. करता करविना काय म्हणतात करता है ना. जो करता आहे करविता आहे तो कोण आहे हो, परब्रह्म आहे है ना.
तर अशा ह्या परब्रह्मापासून परब्रह्माला आपण काय करायचं, सदैव दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे ना. त्यांच्याशिवाय काही एक नाही आपल्या जीवनामध्ये. जरा जरी थोडा तरी मी पण आला की सद्गुरू लगेच आपटतात बघा, घे. असं आहे सद्गुरूंची महिमा. ठीक आहे. तर बघा, मी मागील ना चालू समास पण घेतलेला होता. ठीक आहे. तर आपण या थोडीशी मनाच्या श्लोकांची भाग घेऊया. ठीक आहे. कामं करत करत हा व्हिडिओ ऐकत राहायचा. ठीक आहे. आणि चॅनलमध्ये नवीन असताना तर सबस्क्राईब करा. आसपास जवळ बैठकी असतील तर ते जात जावा तुम्ही. धनाधीश जोईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंत आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. फोटो पडला. मने जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मी पणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना. बहुशास्त्र धुंडाळणी दुंडाळिता वाड आहे, जया निश्चयोनेक तोही नसाही. मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञान प्रोधे प्रपोधे. श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, श्रुती वेद वेदांत वाके विचित्रे. स्वयशेष मोनावला स्थिर पाहे, मना सर्व जाणीव सोडून राही. जेने मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैसे. अहंभाव ज्या मानसीचा विलीना, दयाज्ञान हे अन्न पोटी जिरेना. नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी. नको रे मनाशी कबू पुढिलासी, अहंभाव जो राहिला तुझ पासी. अहंता गुणे सर्व ही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. सुखी राहता सर्व ही सुख आहे, अहंता तुझी शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ. बघा, पहिला आपण काय घेतो, धनाधीश जे हे 4 ओळ्या है ना, 4 ओव्या. आणि नंतर आपण 2 ओव्या, 3 म्हणजे 1 पान घ्यायचं. आता आपण 1-2 पानं घेतले. लास्टला काय म्हणायचं असतं, ज्या ज्या स्थळी हे निज रूप तुझे, त्या त्या स्थळी हे. तर बघा, अशा प्रकारे की नाही, थांबा तुम्हाला मी ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ. तर हे लास्टला म्हणतात. ठीक आहे. चला, अशा प्रकारे बघा आपली खूप छान अशी मस्त की सद्गुरूंनी उपासना करून घेतलेली आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही पण ऐका. जर तुम्हाला वाचायला येत असेल, तुमच्याकडे ग्रंथ असतील तर तुम्हाला काही गरज नाही आहे. हां, ठीक आहे, वेळ नसला तर एखाद्या वेळेस ठीक आहे व्हिडिओ ऐका तुम्ही. नाही तर तुमच्याकडे जर ग्रंथ असतील, वाचता येत असतील, तर तुम्ही तुमच्या ग्रंथाला उघडायचं आहे, वाचन करायचं आहे. खूप छान असं सद्गुरूंना वाचन आपलं हे उपासना करून काय करायचं आहे, सद्गुरूंना प्रसन्न करायचं आहे ना. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, जगीदास पाळू कृपाळू स्नेहाळू है ना. स्नेहाळू कृपाळू, किती स्नेहाळू आणि कृपाळू आहेत ना. आपण किती चुका केल्या, किती आपण कसे आहात ना. आहे का हो आपण, म्हणजे योग्य आहे का, नाही ना. पण आपल्याला ते योग्य बनवतात ना उपासनेच्या मार्फत है ना. आपलं मन स्थिर करतात है ना. आपलं सर्व काही काया वाचा मन सगळं पालटून टाकतात है ना. तर किती सुंदर असे आपल्या सद्गुरूंचं प्रतिबिंब आहे बघा. समोर दिसते आपले दत्तात्रय भगवान है ना. गाईचं चित्र दिसतंय
आहे ना. आता त्याच्या खाली नंतरनं ते दोनही आहेत, आहे की नाही. असं म्हणजे किती सुंदर असं प्रतिबिंब आहे आपल्या सद्गुरूंचं बघा, की बघितले की असं वाटतं बघतच राहा. आणि साईडला बघा सगळं झाडं झुडपं किती सुंदर असं आहे बघा, आहे ना. इकडे तर अशा ह्या प्रतिबिंबाला काय करायचं आपण, नतमस्तक व्हायचं आहे ना. सदैव दोन्ही हात जोडून काय करायचं आहे, नमस्कार करायचा आहे देवा भक्ता, है ना.